नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये। तर आज विरुष पप्पा आपल्याला नवीन काहीतरी रेसिपी करून दाखवणार आहे सोयाबीन वड्यापासून। तर चला बघूया आपण कशी करता येतात। आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन वड्यांची एक वेगळी रेसिपी। तर ती कशी बनवायची तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत सोयाबीन वडे। तर पहिल्यांदा आपण हे सोयाबीन वडे काढून घेऊया आणि एका पातेल्यात टाकून घेऊ आणि टाकल्यानंतर अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजत घालायचे। चला तर मग अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया व्यवस्थित। अशा प्रकारे आता हे पाणी टाकलेलं आहे। आता हे 15-20 मिनिटं आपण वेट करू। तर अशा प्रकारे आता 15 ते 20 मिनिटं झालेले बघू शकता। चांगल्या प्रकारे सोयाबीन वडे भिजलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, त्यातलं जे पाणी आहे तर ते असं पिळून काढून टाकायचं। चला आणि आता आपण काढून टाकू। आपण त्यासाठी छोटी कढई घेऊ, अशा प्रकारे पाणी पिळून घेऊ, थोडं स्टॉप करून घ्यायचं। अशा प्रकारे आता आपण 2-3 पाणी टाकून त्याला धुवून घेणार आहोत। अशा प्रकारे आता हे धुवून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये आता याला थोडं बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे। हो, तर अशा प्रकारे आता आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे। आता यासाठी लागणारे जे साहित्य ते आता आपण तयार करून घेणार आहे। त्यासाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहे, त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, अद्रक आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे आणि जर तुम्हाला कोथिंबीर त्यात घालायची असेल तर ती ऑप्शनल आहे। जर टाकायची असेल तुम्ही ॲड करू शकता। आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही टाकत नाही आहे। चला तर आता व्यवस्थित आपण आता हे कट करून घेऊ टोमॅटो, त्यानंतर अद्रक, लसूण, मिरची आणि हे सगळे एकत्र आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण सगळं आता कट करून घेतलेले आहे। आता ते आपल्याला मिक्सरमध्ये सर्व मिश्रण बारीक करायचं। हे सगळं आपण याच्यात टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याला आपण हे नंतर मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण आता हे बारीक करून घेतलेलं बघू शकता। आता बनवायची आपल्याला अशा प्रकारे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत आणि थोडेसे भाजल्यानंतर मग तो आपण जी प्युरी तयार केलेली आहे ते आपण त्यात घालणार आहोत। तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये थोडेसे आपण हळद टाकूया, त्यानंतर हा गरम मसाला जो आहे तर तो 2 चमचे, त्यानंतर ही मिरची पावडर आहे ती 1 चमचा घालणार आहोत आपण। त्यानंतर हे तर्री पावडर आहे फक्त हे आपण अर्धा चमचा घेऊया। त्यानंतर हा काळा मसाला आहे तो आपण 1 चमचा घेऊया। व्यवस्थित आपण आता परतून घेणार आहे। मसाला व्यवस्थित याच्यामध्ये परतल्या गेले पाहिजे। त्यानंतर आपण वरतून त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे तो पण व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण हे भाजून घेऊया। थोडासा छान फ्लेवर यायला लागतो मसाल्यांचा, तो यायला लागला की नंतर आपण त्याच्यामध्ये ही प्युरी ॲड करणार आहे।
हे पण आपण आता 1-2 मिनटं याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. मिनटं याला परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे छान त्याला रंग आणि वास सुटेल, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे त्याला छान रंगसुद्धा सुटलेला आहे आणि सुटलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मसाले आपले भाजले पण गेलेले आहे. अशा प्रकारे आपण आता त्याच्यामध्ये बारीक केलेला सोयाबीन वड्यांचा आता त्यात घालणार आहे. थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे. सर्व मिक्स केल्यानंतर याला शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. बघू शकता मी एक अर्धा तांबे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. थोडं शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालावं लागतं. तर अशा प्रकारे पाणी आपण घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि चवीनुसार, तुमच्या चवीनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये, किती हवं आहे त्यानुसार. तर अशा प्रकारे आपण आता याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आता याला जवळजवळ मध्यम आचेवरती 5 ते 8 मिनटं आपल्याला असं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत ते आपलं जे पाणी आहे ते तर पूर्णपणे आटणार आहे. थोडीशी आपल्याला कोरडी होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवणासाठी सर्व करणार आहोत. तर आपण आता 5 ते 8 मिनटं याला असंच आपण आता शिजवणार आहोत. तर मंडळी अशा प्रकारे आपली आता भाजी या ठिकाणी बनवून रेडी झाली. आता आपण सर्व करणार आहोत आणि बघणार आहोत याची टेस्ट कशी येते.